कळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या साईड पट्ट्या रखडल्या. गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात नागरिकांचा संताप. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 2च्या दरम्यान वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स सापडली. रस्ता साईडपट्टी नसल्याने काही काळ सगळ्यांची तारांबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, संबंधित ठेकेदाराची अनास्था यामुळे वाहनधारक, व्यापारी व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कळे ही पन्हाळा तालुक्यातील प्रमुख व गजबजलेली बाजारपेठ असून परिसरातील सुमारे 40 ते 45 गावांचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखली जाते. तसेच कोल्हापूर अनुस्कुरा या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकी याच रस्त्यावरून होत असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या बाजूला साईडपट्ट्या न भरल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली असून बाजारपेठेत दोन्ही बाजूंनी होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी चारचाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहनांची मोठी रांग लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कळे बाजारपेठेत गणेश मूर्ती, सजावटीचे साहित्य व पूजा सामुग्री खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी तातडीने लक्ष घालून साईडपट्ट्यांचे काम पूर्ण करावे, रस्त्यालगतची सुरक्षितता वाढवावी आणि गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता निम्म्यापर्यंत तयार झाला, पण साईडपट्ट्यांचे काम रखडल्याने नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी भावना वाहनधारक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.